जय हिंद, मी आहे सोहम आणि तुम्ही सध्या विवा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आज आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत 10वी पासची पोस्ट ऑफिसची भरती आलेली आहे. GDS म्हणजे ABPM असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि ब्रँच पोस्ट मास्टर या 2 पदांसाठी. एकूण पद आहेत 28,636. त्यापैकी महाराष्ट्रात आहेत 3,553 पद आहेत. तर पहिली गोष्ट, या पोस्टसाठी फॉर्म भरावा का. दुसरी गोष्ट आहे, याच्यासाठी काही एक्झाम होणार नाही, सगळंच्या सगळं 10वीच्या मार्कवर डिपेंड आहे. म्हणजे 10वीला तुम्हाला जास्त मार्क असतील किंवा तुम्ही जिथं फॉर्म भरला आहे तिथं जर तुम्ही हायेस्ट मार्क मिळवणारे असाल तर तुमचं सिलेक्शन होईल. माझं सिलेक्शन झालं होतं 2023मध्ये असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर या पदासाठी. मी ते जॉईन नव्हतं केलं, त्याची कारणं पण आज आपण डिस्कस करू. पण आज लास्ट डेट आहे, 14 फेब्रुवारी लास्ट डेट आहे. कदाचित वेळ वाढून मिळेल किंवा नाही मिळेल, तर आपण ती पण गोष्ट चर्चा करूया की याचा फॉर्म नेमका कोणी भरावा. तर हे पद ग्रुप डीमध्ये येतं. जास्त बेसिक आहे. त्याचं बेसिक सॅलरी आहे ABPMला 10,000 आणि BPMला 12,000. त्याच्यात तुम्हाला महागाई भत्ता किंवा इतर भत्ते ॲड होऊन ABPMची सॅलरी जवळपास 16,000च्या आसपास जाते आणि BPMची सॅलरी जवळपास 20,000च्या आसपास जाते. तर सॅलरी इतर जॉबपेक्षा जास्तच कमी आहे आणि ही सॅलरी तुम्हाला वाढत पण जाणार नाही. प्रत्येक वर्षाला 3%च्या इन्क्रीमेंटच्या हिशोबानं तुम्हाला प्रत्येक वर्षी या सॅलरीत 300, 350, 400 एवढीच वाढ बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुमची 6-7 वर्ष याच टप्प्यात सॅलरी वाढत जाणार आहे. त्यानंतर तुमचं प्रमोशनला पण 6-7 वर्ष होऊन जातात. 6-7 वर्षानंतरच तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम पण देऊ शकताय, पण त्याच्यासाठी जास्त वेळ जाणार आहे. दुसरी गोष्ट, इथं काम सहसा जवळपास काहीच नाही आहे. जर तुम्ही सिटीमध्ये असाल तर सिटीमध्ये तुम्हाला जास्त काम लागू शकते. म्हणजे शहराच्या ठिकाणी तुमचं जर जॉईनिंग झालं असेल तर. ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला जवळपास काहीच काम नाही. तुम्ही तुमचा टाईमचा यूज करू शकताय, अभ्यास करू शकताय त्यावेळेत. शनिवार रविवार सुट्ट्या आहेत, सगळ्या ऑफिशियल सुट्ट्या आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही कॅलेंडरमध्ये लाल कलर दिसतात त्या सगळ्या सुट्ट्या तुम्हाला मिळतील. निम्मा वेळेस काम करायचं आहे तुम्हाला, म्हणजे 9 ते दुपारपर्यंतच हाफ डेज काम करायचं आहे. त्याच्यात तुमचं सर्व होऊन जाईल. म्हणजे इथं तुम्हाला वेळ भरपूर मिळणार आहे इतर गोष्टी करण्यासाठी. पण जर तुम्हाला इथंच करिअर करायचं असेल तर ते जास्त अवघड आहे, कारण सॅलरी कमी आहे आणि ती सॅलरी तुमची जास्त वाढत जाणार नाही. डिपार्टमेंटल एक्झाम ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळी देता येतील, पण त्यासाठी पण भरपूर वर्ष जाणार आहेत तुमची. त्यामुळे जर तुम्हाला करिअर म्हणून याच्याकडे बघायचं आहे तर ही खूप छोटी गोष्ट आहे करिअरच्या दृष्टीनं. पण ज्यांच्या हातात आता काहीच नाही आहे, म्हणजे कोणताच जॉब नाही आहे किंवा घरी पैशांची अडचण आहे, आर्थिक अडचण आहे आणि काही करून जॉब मिळवायचा आहे, तर त्यांच्यासाठी ही सर्वात चांगली संधी आहे की फक्त फॉर्म भरा, 100 रुपये फी आहे आणि जर तुम्ही सिलेक्टेड झालात आणि तुमच्या जवळपासचं ठिकाण मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट आहे, आपण चर्चा करतो मेरिट किती लागू शकते. GDSचं मेरिट खूप जास्त लागणार आहे. जवळपास 90% प्लस तर 100% लागणार आहे. ओपनमध्ये असाल तर ते 95% प्लस पण जाऊ शकतं. 10वीला म्हणजे भारतात जवळपास 8 लाख लोकांना 90%पेक्षा जास्त मार्क पडतात. 8 लाख लोक. आपल्या जागा आहेत 28,636. याचं सहसा मेरिट लागणार आहे ओपनसाठी 95% प्लस आणि इतर कॅटेगरीसाठी 90% प्लस. पाठीमागच्या ज्या जाहिरात आहेत त्यांचं सर्रास मेरिट 90% प्लसच लागलेलं आहे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो, SC STचं पण 90% प्लसच लागलेलं आहे. परंतु आपण रिस्क म्हणून 85%पेक्षा ज्यांना जास्त मार्क आहेत ते या पोस्टचा फॉर्म भरू शकतात आणि ज्यांना 85%पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांनी ही रिस्क घ्यावी आणि या परीक्षेचा फॉर्म भरून टाकावा. कारण काहीच करावं लागणार नाही. ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी येईल, त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.